प्यायला आलो आहे. रस कापतोय. बघा मंडळी, असा रस घेतला आता, ऊसाचा रस. बस रामकृष्ण हरी माऊली. बघा या ठिकाणी पवनानगर रोडला हा रसवाला हे माणूस आहे. हा बाहेरच्या ठिकाणून, बाहेरच्या राज्यातून इथं आला आहे आणि या ठिकाणी व्यवसाय करतोय. भरपूर अशी गर्दी असते या ठिकाणी. आणि आपण बघत असाल, हा एवढा खूप मोठा परिसर आहे, लांबलचक. आणि इकडं पुढे गेल्यानंतर पवनानगर आहे, मेन बाजारपेठ बाजू. या ठिकाणी हा व्यवसाय करतोय आणि या ठिकाणी गर्दी खूप असते. मी आलो या ठिकाणी, हा रस घेतलाय, पिलाय. रसाचा छान आहे. आता त्याला जाऊन थोडं त्याच्याविषयी माहिती विचारू, मग मी तुम्हाला पुढचं सांगतो की आपली माणसं व्यवसायात का पडत नाही आणि व्यवसाय का करत नाही, आणि ही माणसं व्यवसायात कशी पडतात आणि व्यवसाय कसा करतात, आणि कुठलाही व्यवसाय केल्यानंतर तो कसा यशस्वी करतात. ते आपण त्याची मुलाखत घेऊ आणि त्याला विचारू आणि त्याच्याकडून जाणून घेऊ आपण. चला तर मंडळ त्याकडं. बघा या ठिकाणी त्याला आपण बोलायचा प्रयत्न केला, पण हा सांगत नाही. काय भैया किधर से आहे आप? अरे बोल ना यार, तू आएगा टी व्ही में? बोल टी व्ही में आ जाएगा तू. तर हा काय याचा मुलाखत द्यायला तयार नाही. तर ठीक आहे, हरकत नाही. तर असा पवनानगरमध्ये इथं राहिलं आहे आणि फोटो ले लिया. इधर काले गाँव में रहने को है ना? क्या तंबू नाम है? और किधर से रहता है? राजस्थान है. इधर कितना साल हो गया है? 5 साल हो गया. और फैमिली सब इधर है क्या उधर है? अरे वाह, बच्चे स्कूल जाते हैं? अच्छी बात है. और ये धंधा कितना महीने चलता है इधर? इधर कितना महीने लगाते हैं? और बाकी के दिन गाँव जाने का ऑफिस, उधर खेती करता है क्या? अच्छा अच्छा, ठीक है. चला, यांनी आता त्यांचा पैसा दिला आहे. लगभग कितना धंदा होता है रोज का करीब? हाँ ना, ठीक है. चलो, अच्छा होने दो, खुश रहो. तर या ठिकाणी यांची आपण मुलाखत घेतली आणि बऱ्यापैकी आपलं उत्तर दिले. ठीक आहे, चला, धन्यवाद माऊली, धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. तर मंडळी, आपण बघतोय हे अशी व्यवसाय करणारी माणसं ती जर उभी राहिली तर त्यांना कुठलाही व्यवसाय हा असा जड नाही किंवा कुठलाही व्यवसाय ते सक्सेस होऊ शकतात. आता हा माणूस राजस्थानमध्ये राहिला आहे. राजस्थानमधून या ठिकाणी येऊन भाड्याने रूम घेऊन फॅमिली घेऊन या ठिकाणी तो 4 ते 5 महिने उन्हाळ्याच्या दिवसात या ठिकाणी हा ऊसाचा रस काढून हा विकतोय
आणि आपलं पोटपाणी भागवतोय आणि पावसाळ्या दिवसात गावाला जाऊन शेती वगैरे करतोय। तर मित्रो, आपण जे म्हणतोय की आम्हाला व्यवसाय नाही, रोजगार नाही, काम नाही, धंदा नाही, दुसऱ्याकडं नोकरी मागण्यापेक्षा आपण स्वतः कामधंदा उभा केला पाहिजे। आता जर या ठिकाणी बघितलं आपण तर खूप लांबपर्यंत ह्या साईडला पाठीमागं आणि ह्या साईडला रोडला एकही रसवाला नाही आहे। ह्या बाहेरच्या राज्यातून येऊन या व्यक्तीने या ठिकाणी भाड्याने घर घेऊन तो राहिला, त्याने आपला बिझनेस चालू केला आणि त्याचा बिझनेस हळूहळू वाढतो आहे। तो खूप वर्षापासून मी या व्यक्तीला बघतो आहे, हा या ठिकाणी बिझनेस करतो आहे। पण आपले स्थानिक लोकांना बिझनेस किंवा व्यवसाय करायची त्यांना लाज वाटते। व्यवसायात पैसा भरपूर आहे, पण पैशाबरोबर कष्टही भरपूर आहेत। आपला स्थानिक जो युवक वर्ग आहे तर आत्ता काही जण व्यवसायात पडायला लागलेत। तरी मी अशा लोकांना संदेश देऊ इच्छितो की काही जण म्हणतात की आमच्याकडे पैसे नाही, जागा नाही, जमीन नाही। या व्यक्तीचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या। याने तर नव्या ठिकाणी जाऊन, नवीन प्रदेशामध्ये जाऊन त्याने एक धंदा उभा केला, छोटासा का होईना, आणि आज तो बराच या ठिकाणी त्याचा व्यवसाय होतो। उन्हाळ्यामध्ये त्याच्या आजूबाजूला एकही असं ऊसाचं गुराळ नाही। तर मित्रांनो, आपणही धंदा व्यवसाय करू शकतो आहे, तेवढं पोषक वातावरण आपल्यालाही आहे, पण आपण हिंमत दाखवत नाही। आपल्याकडच्या साधनसामग्रीचा आपण उपयोग करून घेत नाही, आपण आपल्या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग करून घेत नाही, भौगोलिक परिस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही। त्याच्यामुळं आपल्यावर आज बेकारीची वेळ आलेली आहे। तर जास्त बोलत नाही, पण ह्या माणसाचा आदर्श घ्या थोडा तरी, आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही व्यवसायात पडा आणि सचोटीने, कष्टाने व्यवसाय करा, उभे राहा। व्यवसाय पूर्ण सक्सेस होईल त्याची काळजी करू नका। फक्त तुम्ही व्यवसायात पडल्यानंतर तुम्ही कष्ट घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही कष्ट नाही घेतले, नुसतं व्यवसायात पडले, त्याचा काही उपयोग नाही। आणि शून्यापासूनही आपण सुरू करू शकतो आहे। या माणसाने पण शून्यापासून सुरू केलं आहे। तर चला मंडळी, ह्या एका व्यक्तीचा इतिहास आणि या व्यक्तीचा रोजगाराविषयी आपण बोललो। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसह, नवीन व्यवसायाच्या मार्गदर्शनासंदर्भात। तर हा व्हिडिओ इथं थांबू। रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत। रामकृष्ण हरी माऊली।